गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण बी ए फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरचा नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे मराठी सत्तेचा उदय. तर मागच्या पिरियडला आपण बघितलं होतं की मोगल साम्राज्याचा ऱ्हास कसा झाला आणि त्याच्यानंतर आज आपण बघणार आहोत मराठी सत्तेचा उदय. आता याची पार्श्वभूमी आपल्याला बघायची आहे. संपूर्ण भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात मराठ्यांचा इतिहास अद्वितीय असा आहे. भारतात मुस्लिम संस्थानापासूनच राजपुतांनी त्यांना प्रतिकार करायला सुरुवात केली. जवळपास 350 वर्ष संघर्ष केल्यानंतर किंवा टक्कर दिल्याच्या नंतर अकबराच्या शासन काळात राजपुतांनी आपली शस्त्रे खाली ठेवली. अर्थात राणा प्रतापसारखा अपवाद होता, परंतु त्याला एखाद दुसराच अपवाद म्हणता येईल. उत्तर भारतात राजपुतांनी जे कार्य केला, किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे जे काही कार्य होते दक्षिणेमध्ये मराठ्यांनी केले. मराठे मोगलांना कधीही शरण गेले नाहीत. संपूर्ण भारत मुसलमानी सत्तेखाली असताना हिंदू धर्म, संस्कृती, अस्मिता टिकवून ठेवण्याची महान कामगिरी जी आहे ती मराठ्यांनी केल्याचं दिसते. मराठ्यांचा उदय महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्र म्हणजे काय तर नर्मदा कर्नाटकमध्ये महाराष्ट्रविषयी असा महाराष्ट्राचा उल्लेख कवी जयमंगल यांनी 12व्या शतकात केलेला आहे. नर्मदेच्या दक्षिणेकडचा आणि कर्नाटकच्या उत्तरेकडील प्रदेश म्हणजे महाराष्ट्र होय. सर्वसाधारणपणे उत्तरेत नर्मदा, दक्षिणेत पंचगंगा, पश्चिमेला अरबी सागर आणि पूर्वेला वैनगंगा असा महाराष्ट्राचा विस्तार आहे. 5व्या शतकात वराहमिहिरच्या लिखाणामध्ये महाराष्ट्राचा उल्लेख आहे. बदामीच्या पुलकेशी द्वितीयेचा उल्लेख करताना देखील त्याला महाराष्ट्राचा राजा असं म्हटले आहे. या प्रदेशात पूर्वी राष्ट्रिक नावाचे लोक राहत होते. त्यांचा प्रदेश महाराष्ट्र होय. एखाद्या मूळ गोष्टीपेक्षा प्रदेशापेक्षा सत्तेपेक्षा जास्त विस्तार झाला, जास्त मोठे स्वरूप त्याला प्राप्त झाले की महा हा शब्द वापरण्याचा प्रघात आहे. उदाहरणार्थ महाराज, महाकौशल, महानदी इत्यादी. त्याच न्यायाने महाराष्ट्र हा शब्द देखील रूढ झाला असावा असं आपल्याला म्हणता येते. आता मराठा शब्दही असाच अस्तित्वात आला. राजवाड्यांच्या मध्ये रठ्ठ पासून मराठा शब्द आला. रठ्ठ किंवा महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील जमात होती. सातवाहन राजा सातकर्णी पहिल्याने महाराष्ट्र राजकन्या नायनिका हिच्याशी विवाह केला आणि नाणेघाटच्या शिलालेखात त्याचा उल्लेख आहे. त्यामुळे सातवाहनाची सत्ता प्रबळ झाली. महाराष्ट्रातील या मराठ्यांची भाषा मराठी होय. पूर्वी आर्यांची संस्कृत भाषा कालांतराने विद्वानांपुरती मर्यादित झाली. सर्वसामान्य लोक प्राकृत भाषेचा वापर करू लागले. त्यातूनच मराठी भाषेचा उगम झाला. महाराष्ट्रात मराठी भाषा रुजविण्याचे कार्य ज्ञानेश्वरांनी केले. उत्तर भारत आणि महाराष्ट्राचा सत्तेच्या दृष्टीने संबंध आला मौर्य काळामध्ये. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात चंद्रगुप्त मौर्याने दक्षिणेतील जो प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणला त्यात महाराष्ट्र होता. मौर्याच्या पतनानंतर इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत महाराष्ट्रावर सातवाहनांची सत्ता होती. याच काळात नाशिक, कार्लेसारख्या लेण्या निर्माण होऊन महाराष्ट्राची सांस्कृतिक उन्नती झाली. उत्तरेत गुप्त शक्तिशाली असताना महाराष्ट्राच्या काही भागात दुसरे शक्तिशाली वाकाटक शासन करीत होते. 6व्या आणि 7व्या शतकात येथे चालुक्यांची सत्ता होती. याच घराण्यातील पुलकेशी दुसराने उत्तरेत सम्राट हर्षवर्धनचा पराभव केला आणि त्यावेळी झालेल्या तहात नर्मदा नदी दोघांमधील सीमारेषा ठरली. कारण महाराष्ट्रातील उत्तर सीमा नर्मदाच होती. राष्ट्रकूटांच्या काळामध्ये महाराष्ट्र सर्वत्र धर्माची उन्नती झालेली होती. मुस्लिम आक्रमणाच्या वेळी महाराष्ट्रात यादवांची सत्ता होती. देवगिरी ही त्यांची राजधानी होती. यादवांनी महाराष्ट्रावर 12व्या आणि 13व्या शतकात राज्य केले. 1296 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर विजय मिळविला आणि त्यानंतर हे राज्य जे आहे ते मुस्लिमांचे मांडलिक बनल्याचं आपल्याला दिसते. त्या पाठोपाठ तेलंगणा आणि द्वारसमुद्र या राज्यांनी देखील मुस्लिमांचे मांडलिकत्व पत्करले आणि दक्षिण भारतात मुसलमानी सत्तेचा प्रवेश झाल्याचं आपल्याला दिसते. मोहम्मद तुघलकाच्या कारकिर्दीत त्याच्या साम्राज्याला हादरे बसून भारतात 2 स्वतंत्र राज्य अस्तित्वात आली. हरियार आणि बुक्क या बंधूंच्या नेतृत्वाखाली 1336 मध्ये विजयनगरच्या हिंदू साम्राज्याची स्थापना झाली.
त्यापाठोपाठ 1347 हसन गंगू बहामन शहाने बहामनी साम्राज्य स्थापन केले. दक्षिणेतील या दोन साम्राज्यामुळे पुन्हा एकदा उत्तर आणि दक्षिण भारताचा संबंध तुटला. मात्र बहामनी आणि विजयनगर यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष सुरू होता. 15व्या शतकात बहामनी राज्याचे तुकडे पडून त्याचे 5 स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले, ज्यामध्ये वराड, अहमदनगर, विजापूर, बिदर आणि गोळकोंडा ही ती 5 राज्य होती. यापैकी विजयनगरचे जे काही राज्य होते ते अतिशय शक्तिशाली होते. या हिंदू राज्याचा उत्कर्ष सहन होऊन दक्षिणेतील 3 मुस्लिम शासकांनी एकत्र येऊन विजयनगरावर हल्ला चढविला आणि तालिकोटच्या युद्धामध्ये विजयनगरचा पडाव ते राज्य त्यांनी नष्ट केले. संपूर्ण भारतातील एकमेव हिंदू राज्य आणि त्या अनुषंगाने हिंदू संस्कृती आणि वैभव नष्ट झाल्याने हिंदूंवर जबरदस्त आकार झाला. आता ही सगळ्या प्रस्तावना झाली महाराष्ट्राच्या संदर्भात. तर आपल्याला बघायचं आहे मराठा सत्तेच्या उदयापूर्वीची जी काही परिस्थिती होती त्याच्यातली राजकीय परिस्थिती नेमकी कशी होती हे आपण बघणार आहोत. तर दिल्लीवर मोगल सत्तेची संस्थापना 1526 झाली. असे असलं तरी मोगलांचा भारताशी जो काही संबंध आला तो पुढची 70 वर्ष आला नाही. संपूर्ण उत्तर भारत ताब्यात आल्यानंतर 16व्या शतकात अकबर दक्षिण भारताकडे वळला. या मोहिमेत त्याला खानदेश आणि वराडची सत्ता प्राप्त झाली आणि त्याचबरोबर अहमदनगरचा देखील काही प्रदेश प्राप्त झाला. जहांगीरला अहमदनगरचा आणखी थोडा प्रदेश जिंकण्यात यश मिळाले. शहाजहानच्या शासनकाळात मात्र अहमदनगरचे राज्य मोगल साम्राज्यात विलीन झाले. विजापूर आणि गोळकोंडा या 2 राज्यांनी मोगलांचे मांडलिकत्व पत्करले. दक्षिणेतील या 3ही मुस्लिम राज्यांवर मोगलांची आक्रमणे सुरू असतानाच या काळात परस्पर संघर्ष देखील सुरू होते. त्यामुळेच मुस्लिम राज्य शक्तिहीन बनल्याचं दिसते. त्याशिवाय स्थानिक मुसलमान आणि परदेशी मुसलमान असा संघर्ष दक्षिण भारतात विकोपाला गेला होता. दक्षिणेतील या राज्यांची सत्ता बहुतांशी परदेशी मुसलमानांच्या हातात होती. परिणामी स्थानिक मुसलमानांना राजकारणात विशेष असे महत्त्वाचे स्थान नव्हते. अशा प्रकारची वेगळ्या कारणांनी संकटमय स्थिती असल्याने मुस्लिम राज्यात मराठ्यांना प्रवेश मिळाला. सत्ताधारी मुसलमान असले तरी त्यांच्या प्रदेशातील किल्ल्यांचे किल्लेदार मात्र बहुतांशी मराठी होते, कारण त्या दुर्गम, डोंगराळ, बिकट आणि गर्दाट अरण्याच्या प्रदेशात जाण्यासाठी मुस्लिम सैनिक तयार होत नव्हते. या विशिष्ट परिस्थितीमुळे अहमदनगरच्या धोरणामध्ये फरक पडला. त्या राज्याने संस्कृत पंडितांना राजाश्रय दिले. मराठे पराक्रमी होते तसेच महत्त्वाकांक्षी देखील होते. 16व्या आणि 17व्या शतकात निजामशाही व आदिलशाहीत अनेक मराठे कार्यरत होते. त्यांना त्यांच्या कामाबद्दल जहागर मिळत असे. 8-10 हजाराची जी काही फौज आहे सोबत ठेवण्याची त्यांना परवानगी मिळत असे. त्यामुळे जहागिरीसाठी मराठ्यांमध्ये स्पर्धा वाढून त्यातून भांडणे किंवा संघर्ष निर्माण होत. जाधव, भोसले, मोरे, निंबाळकर, माने ही यावेळची प्रसिद्ध मराठा घराणी होती. याच वेळी पश्चिम किनाऱ्यावर परकीयांची सत्ता होती. पूर्व आफ्रिकेतील ॲबिसिनिया देशाचे सिद्दीने विजापूरशी संघर्ष करून पश्चिम किनाऱ्यावर आपले ठाण मांडले होते. त्यांचे मुख्य केंद्र जंजिरा होते. वास्को दी गामा हा पोर्तुगीज प्रवासी 1498 कालिकत बंदरात उतरला. तेव्हापासून पोर्तुगीजांचा भारताशी संबंध आला. 1510 विजापूरपासून गोवा जिंकून घेतले. पोर्तुगीजच्या ताब्यात मुख्य केंद्र गोव्याशिवाय दीव, दमण, वसई आणि चौल होते. मोगलांप्रमाणे पोर्तुगालचाही धाक विजापूरला वाटत असल्याने त्यांनी मराठ्यांचे सहकार्य घेतले. अशा प्रकारे 17व्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात निजामशाही, विजापूर, गोवळकोंडा, सिद्दी, पोर्तुगीज या सत्ताधीशांच्या कचाट्यात सापडलेला होता. मराठ्यांना आपल्याच प्रदेशात कोणतेही राजकीय अधिकार नव्हते. धार्मिक स्वातंत्र्य देखील नव्हते. उलट धार्मिक अत्याचार केले जात होते आणि म्हणूनच महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळून वर आला. एक नवीन विचार महाराष्ट्रात उदयास आला. राजवाडे हे सुप्रसिद्ध इतिहासकार त्याला महाराष्ट्र धर्म असं नाव देतात. धर्म म्हणजे कर्तव्य होय. या प्रदेशात हिंदूंना पूर्ण राजकीय व धार्मिक स्वातंत्र्य असणे, तशी परिस्थिती निर्माण करणे
म्हणजे महाराष्ट्र धर्म होय किंवा कर्तव्य होय. समर्थ राजधानी रामदासांनी मराठा तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, परकीय सत्तेचे जूज उगारून देऊन महाराष्ट्र स्वतंत्र करण्यासाठी, महाराष्ट्र धर्म वाढविण्यासाठी मराठ्यांनी एकत्र यावा असा या समर्थाचा संदेश होता. अशा प्रकारची राजकीय स्थिती महाराष्ट्रात होती. बहुसंख्येने मराठी असले, बहुसंख्येने लढाऊ असले, सैनिक असले, सरदार असले, तरी देखील सत्ता मात्र परकीय असलेल्या मुसलमानांच्या हातात होती. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्याला धार्मिक, आर्थिक, राजकीय सर्व प्रकारचे स्वातंत्र्य असले पाहिजे, आपले राज्य असले पाहिजे, या पर्याय अशा मानसिकतेतून मराठ्यांची सत्ता प्रस्थापित झाल्याचं आपल्याला दिसते. आजच्या दिवस आपण इकडेच थांबणार आहोत. बाकीचा जो काही भाग आहे तो आपण पुढच्या पिरियडला पाहू.